काका काकूंना जॉईन करा. ओके. हा रस्ता आम्ही है ना बाबा, नेहमीचा रस्ता आम्ही चुकवायला हा रस्ता घेतला. तर इथे ते धूळ मध्ये मध्ये, त्याच्यामुळे समोर न येणारी वाहनं, पण तरी एवढा त्रास त्यांची गती मंदावली, मॅटर ऑफ 5 थांबली. मिनिट्स. बट वी हॅव कम आउट नाउ ऑलमोस्ट. लेट्स सी. पण इट इज बेटर ऑप्शन आहे. मला क्लच ब्रेक नाही करावं लागत या रस्त्यावर. इथे मला खूप करावं लागतं रस्त्यात, कारण कॉन्स्टंटली एक खूप छोटी चॅनल आहे बिकॉज ऑफ मेट्रो वर्क. मोकळं नाही आहे ते. सो इट क्रिएट्स अ प्रॉब्लेम. सो यू हॅव टू ड्राईव्ह इन दॅट वन सिंगल लेन अँड the speed is very less, and there are too many speed breakers at every intersection because of the ongoing Yes. So that creates another problem. काही खरं नाही बाबा आमचं. एक गेला, आता हा दुसरा आला समोर. आणि मेट्रोची कामं चालली आहे, त्यामुळे अर्धा रस्ता व्यापलेला आहे. बाजूला झाला तो पास. अशी सज्जन माणसं पण आहेत बरं का जगात. नाही, तो आत गेला. किती गोड. दोरे चला रे, चला चला. नाही काढता नाही येत ना मला गाडी. दोरे आहेत त्यांच्यामध्ये. बोर आहे. मग कसं करणार आता? काही नाही तर बैल अडवे आले. तगडे बैल. दोघांची एकच दोरी बांधलेली गळ्यात, त्याच्यामुळे गाडी नेता येईना. असं झालं. अडथळे, रस्त्यावरले अडथळे. आणि मी आता हे फाउंटन सोडणार आहे याच्यात स्विमिंग पूलमध्ये. मला टेस्ट करून पाहायचं आहे. प्लीज. बऱ्याच त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत. आपण पहिले हे करूया. हे ठीक आहे. कोण आहे हा? चला बघायचं आपण. हे पण तयार झालं. सोलरवर चालणारं फाउंटन. लाईट जरी मिळाला नाही आला तरी त्याची ही मोटर चालू होते आतली. आहे ना गंमत. आता आपण याला पाण्यात सोडून बघूया. अरे बापरे, ऊन लागल्यावर तर खूपच जोरात येतोय आवाज. तर हे कसं सोडू मी? खाली आहे पाणी. बाबा, आवाज आहे का? आवाज आहे ना. हे पा, किती जोरात फिरते. म्हणजे ते पाणी इतक्या जोरात उसळ्या मारेल ना. पडली बिडली मी तर काय करू? मला पाण्याची भीती वाटते. हे बा, टाकलं मी. अय हाय. बाबा, या रसिक माणसाला कसलीच आवड नाही आहे. मला सगळीच आवड आहे. काय काय करून पाहायला आवडतं मला. होम स्वीट होम, यू आर ऑल अलोन. चला, प्रयोग सफल झालेला आहे. आणि 11 तारखेला आमचं इथे रिसेप्शन आहे, हाऊस वॉर्मिंग फार्म हाऊसचं. तर सगळे येतील. तर म्हटलं या स्विमिंग पूलमध्ये मस्त फुगे टाकीन मी फुलवून. आणि हे मध्ये मध्ये फिरत राहील फाउंटेन छोटंसं. मजा येईल. लोकांना मजा वाटते. त्याचा आवाज इथपर्यंत येतोय. कदाचित कॅमेरा पकडत नसेल, पण आवाज येतोय.
हो ऐक यांनी का दार उघडला इकडे. बापरे, लोकांना गरमी होईल इथे. असंच जर ऊन राहिलं त्या दिवशी तर सगळे इकडे आडोशाला येऊन बसतील सावल्यांमध्ये किंवा घराच्या आत बसतील. चला घराचा टूर करायचा, आपण घर फिरूया. दाखवते तुम्हाला, आतापर्यंत दाखवलंच नाही आहे. हा एंट्रन्स आहे. हे जी 2 दरवाजे दिसत आहेत, काचेचे दरवाजे, आणि त्याला लोखंडी गज लावलेले आहेत. हे डिझाईन माझ्या मिस्टरांना खूप आवडलं. हा जो कूलर आहे घाणेरडा दिसतोय त्या जागी, तो आता बाहेर जाईल. हे सगळं आवरू आम्ही, स्वच्छ करू, व्यवस्थित करू त्याला. आणि अजूनही खूप काम आहे छोटं मोठं, म्हणजे डेकोरेशनचं. या खुर्च्या आम्ही नीलकमलच्या घेतल्या, प्लॅस्टिकच्या घेतल्या, कारण बेअर मिनिममच आम्ही इथे सामान ठेवणार आहे, जास्त नाही. फार सामान ठेवायचं नाही आहे आम्हाला इथे. हे पहा, हा मुख्य दरवाजा आहे घराचा. इथनं आपण आत्ता आलो ना, हे स्विमिंग पूल या साईडला. हा एंट्रन्स, या पायऱ्या इकडे या. आणि इथे आपण बसतो नेहमी आम्ही इकडे बसतो. पार्टी बिर्टी झाली की याच खुर्च्या बाहेर आणतो. आणि अशी मोकळी छान जागा आहे ही. हे बसायला इथे असे कठडे करून घेतले आहेत. तुम्हाला वाटलं तर, आता तर म्हणजे बुडाला इतकं गार लागतं आहे की विचारू नका. ऊन दिसतं आहे, पण घराच्या आतमध्ये टेम्परेचर खूप कमी आहे. असं उन्हाळ्यात त्यांनी गार ठेवलं तर काय मजा आहे, मग येऊन राहता येत जाईल. किचनचा एक ओटा प्लॅटफॉर्म आम्ही करून घेतला आहे. आणि पूर्ण स्वयंपाक वगैरे तर इथे येऊन करणार नाही आम्ही कधीच. इकडे जवळ रेस्टॉरंट आहे, तिथे आम्ही कोणी आमच्याबरोबर आलं एक रात्र राहिलं तर आम्ही सरळ तिकडे जातो. मला मात्र चालत नाही, मला होम फूड लागतं. त्याच्यामुळे मी छोटं मोठं इथे गरम करून घेणं वगैरे, घरनं घेऊन येते डबा. आणि चहा आम्ही करतो इथे. इंडक्शन ठेवलं असल्यामुळे, हे बघा, हे इंडक्शन आहे. ही एक केटली आहे. तर चहा होतो. हे माझं थोडंसं महाराजांचं ठिकाण आणि महाराजांचा फोटो आता मला नीट करून आणायचं आहे. हे असं म्हणजे महाराज मला रागवतील आता. हे असं ठेवलं आहे मी त्यांना. उपेक्षित कसं ठेवेन महाराजांना. आणि हे मोरपंख, टू अवॉइड द निगेटिव्हिटी अँड ऑल. म्हणजे थोडीशी घरात पॉझिटिव्हिटी पाहिजेच ना, बंद असतं घर. कारण हे एक आमच्या साहेबांनी उगाचच घेतलं आहे, पण कामाला येत आहे. ते कोणी आलं गेलं तर झोपायला. आता हे सध्या बंद आहे. हे टॉयलेट आहे. हे इकडलं दार. आणि बऱ्यापैकी म्हणजे अगदी लहान नाही आहे टॉयलेट, ठीक आहे. आणि हे इथे वॉश बेसिन आहे. हे बेडरूमचं दार आहे. आणि हा आरसा आता करून घेतला, टाईल्स थोड्या लावून घेतल्या आणि इथे नव्हतंच काही. दिस लीड्स यू टू द लिव्हिंग रूम अँड लेट अस एंटर दिस बेडरूम. थोडंसं कचऱ्याकडे दुर्लक्ष करूया आपण, कारण हे पण आवरायला झालं आहे कधीचं. याची चादर बदलायला झाली आहे, कुशन कवर्स घालायचे आहे चांगले. आणि हे सगळं क्लटर पडलं आहे. आमच्या साहेबांना व्यवस्थितपणाचा जराही नाही आहे काही. हे पहा कसं आपलं स्विमिंग कॉस्ट्युम्स त्यांनी इथे फेकलेले आहेत, ते तसेच आहेत. आता इथे ना अजूनही आम्ही कपाटं केली नाही आहे. कपाटं नाहीच करणार आहे मी तर. सरळ ते प्लॅस्टिकचे हे असतात ना बॉक्सेस, ते ड्रॉवर्सच काल असतात पहा, ऑर्गनायझर्स, तसं घेऊन त्याच्यामध्ये छोटं मोठं सामान ठेवणार आहे. कारण जितकं वाढवाल तिथे तितकं सामान वाढत जाईल. आणि इथे काही पूर्ण संसार उभा करायचा नाही आहे. आलं एक दिवस राहिलं आणि गेलं वापस. तर इथनं या खिडकीतनं पहा तुम्ही,
मस्त दिसतं. इथे जाळी लावली आहे, काच आहे आणि जाळीचं सुद्धा आहे मॉस्किटोजसाठी. तर हा स्विमिंग पूल दिसतो, हा नजारा इकडनं. आणि इथे आता कॉट आल्यामुळे फारसं या खिडकीचा उपयोग तसाही आम्ही इथे येत नाही. इथे जाळी आहे, पण तिकडनं बघूया. तर थोडं जंगल फील येतं इकडे. तर रात्रीच्या वेळा थोडीशी कणकण वाटते तुम्हाला, एकटे असाल तुम्ही तर. हे पहा, हे फिल्टरचं आहे इथे. हा दुसऱ्याचा प्लॉट आहे आणि ते पण दूरवर अशी ती झाडी दिसते आहे ना. तिकडे असं कंप्लीट जंगल आहे, आजूबाजूला शेतं आहेत कोणाची तरी. चला जाऊया का बाहेर. तर वरती अजून बंद आहे म्हणून मी जात नाही आहे. तर तुम्हाला वरती पण नेते. तर हे असं आहे, आम्ही खूप फर्निचर वगैरे इथे क्लटर करणार नाही आहे. हे इथे खाली बंद करू, क्लोज करू याला, म्हणजे इथे बरंचसं सामान राहील. सध्या पाहे कसं पडलं आहे, अस्ताव्यस्त सगळं. अरे अरे, मी आवरून गेले होते पण ते परत सगळं बाहेर आलं आहे. मी आले नाही की समजून घ्या मग काय होणार त्याचं. याच्यावरती सगळं रचून ठेवलं आहे. तर याच्यासाठी मला एक ऑर्गनायझरची गरज आहे की ज्याच्या आत सगळं लावून ठेवता येईल, दडवता येईल थोडक्यात. आमच्या साहेबांना स्प्रे मारायची खूप आवड आहे. लगेच घेतला आहे हाती ते. झाडं म्हणावी तशी अजून खूप वाढलेली नाही आहेत. मोठी झाडं मोठी व्हायला लागली आहेत चांगली. आंबा आहे, पेरू आहे, आवळा आहे, फणस आहे आणि याचं झाड फसलं आहे थोडं. शेवग्याच्या शेंगांचं हे समोर दिसतं आहे कोपऱ्यात. त्याचा बुंधा जाड झाला आहे पण अजूनही शेंगा आल्या नाहीत त्याला, नाही का. ए वरती जायचं आहे मला, होम टूर देते आहे मी. कुठली आहे ते मला माहिती नाही. दार आहे आपण बंद करूया, कारण ना इथनं हे शेवटी हे फार्म हाऊस आहे तर भरोसा नाही ना. पायाखालचं काही आलं तर सांगता येत नाही. एक सापसुरळी त्या दिवशी शिरली होती घरात. चला आपण वर जाऊया किल्ल्या घेऊन. किल्ल्यांचा जोडगा, आपण वर जाऊया. हा जिना आहे आमचा, असा वर गेला. इथे महादेवांना ठेवलं आहे मी, माझे आवडते महादेव. तसं महाराजांनी आम्हाला रामोपासना दिली आहे तर आमचं इष्टदैवत राम आहे. कॅमेरा हलेल कारण माझ्याजवळ गिम्बल वगैरे काही नाही आहे, हातच गिम्बल आहे माझा. तर हाई वय झालं आहे आता, चढता उतरता नाकी नऊ येतात. हे पाय छोटंसं असं काय म्हणूया आपण याला, लाऊंज म्हणूया, छोटंसं लाऊंज. इकडे टेरेसवर उघडतं. हां, टेरेस दाखवू तुम्हाला. हे पहा, हे टेरेस आहे आणि आता स्वच्छ दिसतं आहे कारण ना आम्ही इथे खाली असा व्हाईट पेंट जो उन्हाळ्यात गार ठेवतो ना रूफला, आत्ताही मला पायाला खूप गार लागतं आहे तर तो लावून घेतला आहे. तो उन्हाळ्याच्या वेळासुद्धा आम्हाला इथे बसायला काही हरकत नाही आहे. हे पहिल्यांदा क्लोज करायचं का वगैरे चाललेलं होतं पण हे म्हणाले की सगळंच काय बंद बंद ठेवायचं नाही. हे पहा इथनं नजारे आहे ना, तिकडे ते शेत आहे, इथे शिरतो शिवमला तेव्हा. आणि हा असं सुंदर नजारा आहे. हे तिकडे सगळे ॲम्युनिटीज आहेत त्यांच्या, शिवम फार्म्सवाल्यांच्या. इथे स्विमिंग पूल आहे, ते रेस्टॉरंट दिसतं आहे समोर आणि त्यांच्या स्टाफला राहायला आता त्यांनी खोल्या केल्या आहेत. आणि ही आमची समोरची साईड म्हणा, मागची पण साईड म्हणा. हे एकाने घर बांधलं आहे, तो आमच्या सोसायटीतलाच आहे, पटेल म्हणून. त्यांचा पर्पज भाड्याने देण्याचा होता, ते भाड्याने देतात. हे पहा इकडे हा एक प्लॉट आहे, त्यांनी एक खोली बांधली आहे, ती जी पार्ट ऑफ द रूम दिसते आहे आपल्याला.
हा माझा माणूस ऐ शिष्ट शिष्ट माणूस आहे, बघत पण नाही तो माझ्याकडे. आपण खोलीत जाऊया. खालच्या एवढीच खोली आहे बेडरूम, की संपलं घर, ओके नाही. आणि ही अशी खोली आहे, खिडकी आहे इथे. या इथनं पण असा नजारा छान दिसतो. आणि संध्याकाळच्या वेळी खिडकी उघडली ना की ही पश्चिम दिशा आहे, तर पश्चिमेचं वारं असं झुळझुळ झुळझुळ खूप येतं. तर या घराला ना भरपूर वारा आहे, भरपूर उजेड आहे, अशी प्रसन्न वास्तू आहे. कारण हे बांधत असताना सतत महाराज होते बरोबर. ते पहा, इथनं सुद्धा स्विमिंग पूल दिसतो आहे त्या खिडकीतनं. चला आता हे मी उघडते आधी लॉक. तर लॉक उघडलं आहे आपण. आणि हे बघ, सेम खालच्यासारखी रूम आहे. आता खालच्या या दरवाज्यातनं शिरलं ना की समोर टॉयलेटचा दरवाजा येतो आणि इकडे बेडरूमचा दरवाजा येतो. बाबा आवाज नको. आणि ही अशी बेडरूम आहे. ही जास्त स्वच्छ आणि अशी दिसते आहे आपल्याला. आणि याचं बाथरूम इकडे घेतलेलं आहे, आतल्या साईडला आहे बाथरूम. हे बघा, हे बाथरूम आहे. खूप दिवसात मी इथे साफसफाई काही केलेली नाही आहे. स्वच्छ दिसतं आहे, पण स्वच्छताही पाहिजेच. आता पुढच्या वेळेला पूर्ण क्लीनलीनेस मोहीम आहे आमची. कारण जर फंक्शन करायचं तर सगळी पब्लिक येऊन येऊन बघणार की नाही तुमचं घर, तर मग ते स्वच्छ असायला पाहिजे. हे एक स्पेस फूड ना कंपनी, नॉलेज कमी आहे माझं, सॉरी. त्याचं हे कपाट सेकंड हँड घेतलं आहे. आमच्या तिथे सोसायटीतले सोडून गेले, त्यांनी ठेवून दिलं होतं, ते आम्ही घेतलं. तर याच्यात भरपूर जागा आहे. दुसरं आणखीन काही स्टोरेज असायची गरज नाही आहे. खालच्यासारखीच त्याच साईडला ही खालच्याच विंडोवर ही एक आहे विंडो. आणि इथे पण ही जाळी येते या साईडला, पण इकडनं बघूया. पश्चिमेकडे ऊन कलायला लागलं आहे. आणि हे पहा, सुंदर नजारा आहे इथनं, आहे ना. शेजाऱ्यांनी तर लावली आहेत, त्यांची झाडं मोठी झाली की मात्र मला असं वाटतं हे सगळं दिसणार नाही, तेवढंसं तितकंसं चांगलं दिसणार नाही. इथून जसं खालच्या खिडकीतनं दिसत होतं ना स्विमिंग पूल, तसाच दिसतो आहे तो. एक गज येत आहेत मध्ये. हे पहा, हे टॉयलेट आम्ही पहिल्यांदा बांधलं होतं, कारण आमचा विचार नव्हता हे घर बांधायचा. तर म्हटलं इथे समजा आलं, वेळ घालवला तर ही गरज असते फार मोठी बायकांसाठी, म्हणून ते टॉयलेट बांधलं. आणि त्याच्यानंतर आता घर बांधलं, तर खरं त्याची आता गरज नाही आहे. ते आम्हाला आता झाडांनी बोगनवेल वगैरे लावून असं झाकून टाकायचं आहे. हे अरे हे उघडीच आहे खिडकी. बॉय, ही खिडकी उघडीच होती. तो नाचोस आहे या माणसाला खरंच. माणसं येतात बरं इथल्या, ते रावळे म्हणून आहे, त्यांची जागा आहे ना, त्यांना आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिला आहे महिन्याचा, की त्यांची माणसं येऊन स्विमिंग पूल स्वच्छ ठेवतात आणि झाडांची निगा राखतात. पण तरी त्यांना आहेच, आहे ना. किती सुंदर दिसतं आहे ना हे सगळं. हे बघा, मी बाहेर काढते कॅमेरा. हे बघा, हा वरचा व्ह्यू. हे पटेलांचं स्विमिंग पूल दिसतं आहे. तिथे खूप लोक येत असतात, भाड्याने राहतात त्या बंगल्यामध्ये, मजा मजा करतात. कधी कधी त्रास पण होतो, म्युझिक लावतात जोर जोरात, त्याला काय नाही करू शकत. पण आधारही वाटतो, दोन्ही आहे. रात्रीच्या वेळा इतका सन्नाटा असतो इथे की मग त्यावेळा असं वाटतं की नाही, आधार बरा आहे. ते फाउंटन बा, पडदा आला, मी इतकी घाबरले, माझ्या तोंडावर आला एकदम. म्हटलं कोण आहे. जरा मिस्टिरियस वाटतातच नाही फार्म हाऊसेस. हा पण मिस्टिरियस दिसतो आहे मला आत्ता उन्हात. ऐ गुरु, हा कॅमेरा मी बाहेर धरला आहे. मी या रूमच्या आतमध्ये आहे आणि चुकून हा निसटला माझ्या हातनं,
तर मग शिव्या खाणं आहे मला, कारण हा सरळ खाली पडून याचे किती तुकडे आणि किती शकलं होतील ते सांगता नाही येत मला. त्या पूलमध्ये जाईल. असं हे आमचं महाराजांच्या आशीर्वादाने बांधलेलं घर आहे. त्यामुळे चैतन्य आहे इथे, असणारच ना. गुरुमाऊली तिचे आशीर्वाद असतील तर सगळंच अलबेल आहे, नाही का. चला रूम, बाय बाय. आय विल कम बॅक टू यू टू क्लीन यू. ओके, चलो, जय श्रीराम. टेरेसचा दरवाजा आपण लावूया आणि आपण खाली जाऊया परत. वाव, इथे मात्र कुलूप बिलूप नाही ठेवले, काही गरज नाही आहे तशी. इथे पावसाळ्यात पाणी आलं होतं थोडंसं आतमध्ये. हे पहा, म्हणाल तर तुम्ही इथे खुर्ची एखादी टाकून बसू शकता, एखादं पुस्तक हातात घेऊन कॉफी सिप करत, है ना. तिथे एखादा 2 सीटर असं सोफा लावायची इच्छा आहे माझी, म्हणजे ते छान दिसेल. किंवा एक कोपऱ्यामध्ये एखादं प्लॅन्ट. तुमच्याजवळ काही आयडियाज असतील तर जरूर नक्की कळवा. इथे सुद्धा काही असं फ्रेम्स वगैरे येतील पुढे मागे. चला जाऊया आपण खाली. ओके, उतरताना काही नाही वाटत, चढताना मात्र दमछाक होते रे बाबा देवा. हे पाहित हा व्ह्यू लिव्हिंग रूमचा किती छान आहे ना. छोटंसं आहे, आटोपशीर आहे, मॅनेज करायला अतिशय सोपं आहे. ए शाबास. या माणसाला बोलवते, काही कामं असतील तर, नाही तर थोड्या वेळाने निघू. गरमी, हिवाळा ना नागपूरचा, तुम्ही म्हणणारच नाही हिवाळा आहे जर तुम्ही बाहेर असाल तर. कारण चटचटीत ऊन असतं आणि घामाच्या धारा लागतात. पण द मोमेंट यू गो इनसाईड, घरं अशी थंड नुसती आणि रात्री बऱ्यापैकी गार. असं आहे सगळं हवामान. आणि उन्हाळ्यात ऊन खूप, प्रचंड उन्हाळा. इथे तर खूप तापेल, मोकळं आहे कारण. असं आम्हाला आलं की इथे, कारण आम्हाला ना जंगलांची आवड आहे, अशा जागांची आवड आहे, तर आम्हाला कंटाळवाणं होत नाही. मला आणि यांना आवडतं इथे यायला, खूप आवडतं मनापासून. तर कमेंट करून सांगा, तुम्ही नवीन असाल तर प्लीज डू सबस्क्राईब, कारण आमचे व्हिडिओज आम्ही वाढवायचा विचार करतो आहे. हां, फारसं कंटेंट आम्ही जसं यंगस्टर्स देतात तसं नाही, पण तरी चांगलंच देऊ, तर तुम्हाला मजा येईल याची हमी मी देते. तर तुम्ही जॉईन करा आम्हाला, काका काकूंना जॉईन करा. ओके. धनिया की चाय पिऊया या, खूप झाली मेहनत. धनी काही बोलत नाही, हो नाही 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 काहीच नाही. एकदा हे सगळे रात्री लाईट्स लावून व्यवस्थित रात्रीचा टूर देईन बाहेरचा. जय हनुमान. हे पंचमुखी हनुमान आमची रक्षा करतात इथे. जय हनुमानची पूजा करायची आहे मला आता. आता मी चहा करते, कारण साफसफाई करून आता थकवा आला आहे. या इंडक्शनवर आता चहा होईल तयार. मग सध्या मी एका कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये सगळं टाकलेलं आहे, कारण ऑर्गनायझर्स अजून यायचे आहे. आणि ही इंडक्शनवर जाळणारं भांडं आहे चहाचं.
सो हां व्हॉट इज दॅट? मला इथनं दिसत नाही बिना चष्म्याचं. हां अरे वा कोथिंबीर निघाली आहे. तर त्यांना खूपच आनंद झाला आहे. इथल्या पाण्याने धुवावं की नाही मला हा प्रश्न येतो. मी पटकन पाण्याची बाटली घेऊन आली. तर 1 कप चहा करायचा कारण हा बंपर आहे. आणि मग तो उकळला की हे सॅशे. तर चष्मा लावला नाही तर कसं होणार मॅडम? दिसणार काहीच नाही आपल्याला. चायोस हे विथ फ्लेवर चहा आहे. दूधही मिक्स आहे याच्यामध्ये. तर हे फक्त त्या उकळलेल्या पाण्यात मिक्स करायचं आणि चहा प्यायचा. काय काय काढतात नाही. मी करून घेते आधी. उघडत नाही आहे हे. सो फॉर द टाईम बिंग द कार्डबोर्ड बॉक्स इज माय ऑर्गनायझर अँड इट्स व्हेरी नाईस. त्याच्यामध्ये ठेवल्यामुळे वरती एक नॅपकिन त्याला झाकून ठेवल्यामुळे हे सगळं स्वच्छ राहतं. म्हणजे धुवायची गरज नसते. आता पाणी उकळलं आहे. आता हे मी त्याच्यात घालते. दाखवू तुम्हाला. चला हे कपाचं आहे पण आम्ही इतका दुपारी चहा पित नाही. त्याच्यामुळे 1 कपाचा अर्धा कप म्हणजे डोक्यावरनं जातो आमच्या. पण तो तेवढं गरजेचं असतं. सो द टी इज रेडी. सांडोला हा पाहिजेच. त्याच्याशिवाय मजा नाही. हा 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 देशपांड्यांना आवाज देऊया. देशपांडे चहा प्यायला या. बाहेर आणते थांबा. एका हातात कॅमेरा धरून शूट करणं, एका हातात चहाचे कप, ते तारेवरची कसरत. या आहा यहाँ बैठ के चाय पियेंगे. आ जाओ. श्रम परिहार. बहुत थक गया था. ही पा घरची कोथिंबीर फार्म हाऊसची ताजी ताजी है ना. देशपांडे आज खूप खुश आहेत. काहीतरी घरचा प्रोड्यूस निघाला फार्म हाऊसचा. सो ही इज व्हेरी हॅपी है ना. हो आज कामही झालं. कामही झालं. 2 राऊंड स्प्रेचे झाले आहेत. एक अँटी फंगल आणि एक फ्लावर डाएट. 2 हे सगळे ऑर्गॅनिक आहेत स्प्रेज. ते केलेत आज. म्हणजे स्टेम्सवरती खास करून मग ऑरेंज, मोसंबी, मँगो. मी दिसताय ना यात. हो यांच्या स्टेम्समध्ये मी हां स्प्रे केला. सो दॅट खाली बुंद्याजवळ पण स्प्रे केला. ओके. सो दॅट फंगल इन्फेक्शन तिथनं येतं ना तिथे. अरे ते वेडं कारंज उडतंच आहे. काढा त्याला आता बाहेर. चला आमचा श्रमपरिहार झाला. गरम चहा पिऊन. ठीक है चल जाता है कभी कभी. ऐसी चाय चलती है. थोडासा फ्लेवर आहे. किंचित जिंजर आहे त्याला. बाकी तो जो मसाला असतो वेलचीवाला तो मला खास आवडत नाही. त्याची मजा नाही येत. चहासारखा हवा नाही का. तर चहा पिऊन झालं की आम्ही आता निघतो नागपूरला वापस. बॅक टू नागपूर. नाही जमलं. याच्यामुळे जास्ती त्रास झाला. गरमी आहे. ठीक आहे. हां कॉटन. लुक ॲट बस, द बस, कलर बस. ऑफ द फ्लावर. हां हां कसं झाड आहे नाही माहिती है ना. जागी अब धड़कने हैं जवां, सुन
जा दिल की आस था, सुन जा दिल की